आजच्या या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जगात हो, खूपच धावपळ असते हल्ली. अगदी खरंय. घराबाहेर पडल्यावर कधी रस्त्यांवरचा तो प्रचंड गोंधळ असतो, तर कधी कामाच्या ठिकाणी असणारा असह्य ताण. आणि या सगळ्या गदारोळातनं माणूस एका अशा शाश्वत गोष्टीच्या शोधात असतो, जी कधीच जुनी होत नाही. म्हणजे खरा आनंद. हो, खरा आनंद आणि मनःशांती. मानवी मनाला कायम हा प्रश्न पडतोच की हा खरा आनंद नेमका मिळतो तरी कुठे? नक्कीच. विशेषतः आजच्या जगात, जिथे रोज नवी संकटे समोर उभी ठाकतात. अनपेक्षित आव्हाने आपलं मनोधैर्य खचवू पाहतात. बरोबर. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोर चर्चेत आपण याच प्रश्नाचा वेध घेणार आहोत. यासाठी आपल्याकडे खूप समृद्ध असं साहित्य उपलब्ध आहे. आपण संत साहित्यातील काही मूळ संदर्भ पाहणार आहोत. आणि सोबतच मानवी वर्तनाचा वेध घेणारे काही मानसशास्त्रीय शोधनिबंध सुद्धा. हो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्याचा आधार असलेली एका अत्यंत प्राचीन आणि तत्वज्ञानाने भरलेल्या कथेचं आपण आज सखोल विश्लेषण करणार आहोत. ज्यातून आपण दुःखातही हसण्याची कला समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. हाच या सखोल चर्चेचा मुख्य उद्देश आहे. मला वाटतं या चर्चेची सुरुवात साहित्यातील एका अत्यंत काव्यात्मक ओळीने करणं जास्त योग्य ठरेल. कोणती ओळ? ती ओळ अशी आहे, दुःख आले तरी हसू, जीवनाचे हेची ज्ञान, क्षणोक्षणी देव पहा, तेथींची खरा आनंद. वा. या ओळी जितक्या साध्या वाटतात ना, तितकाच त्यांचा अर्थ अधिक खोल आणि व्यापक आहे. हो, पण दुःखात हसणं हे ऐकायला खूप सोपं आणि आदर्श वाटतं. प्रत्यक्ष आयुष्यात एखादं मोठं संकट येतं, तेव्हा माणूस आतून पूर्णपणे कोलमडून पडतो. हेच तुम्हाला म्हणायचंय ना? हो, अगदी तेच. म्हणूनच या ओळींचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी या साहित्यात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या एका अत्यंत प्रसिद्ध अभंगाचा संदर्भ दिला आहे. ते म्हणतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. हा अभंग खूप प्रसिद्ध आहे. हो. आणि हा केवळ एक अभंग नाहीये, तर मानवी जीवनाच्या वास्तवाचं अत्यंत अचूक वर्णन करणारा एक आरसा आहे. पण बऱ्याचदा लोक याकडे एका निराशावादी दृष्टिकोनातून पाहतात. म्हणजे जीवन फक्त दुःखाने भरलेले आहे असं. हो. पण साहित्याचं सखोल विश्लेषण केल्यानंतर एक वेगळाच पैलू समोर येतो. हा अभंग आपल्याला दुःखाची किंवा संकटांची भीती अजिबात दाखवत नाही. मग तो काय सांगतो? तो आपल्याला दुःखाचं वास्तव अत्यंत तटस्थपणे स्वीकारायला शिकवतो. तुकाराम महाराज स्पष्ट करतात की मानवी आयुष्यात सुख हे जवाई एवढं असतं. म्हणजे जवसाच्या एका छोट्या बीजासारखं. क्षणभंगूर. अगदी बरोबर. आणि याउलट दुःख हे पर्वता एवढं विशाल आणि दीर्घकाळ टिकणारं असतं. जेव्हा आपण हे कठोर वास्तव स्वीकारतो की जीवन म्हणजे फक्त सुखाचा गालीचा नाही, तेव्हा आपण रोजच्या जीवनातल्या छोट्या संकटांसमोर हतबल होत नाही. नक्कीच ठेविले अनंते तैसेची राहावे, हीच ती मानसिक अवस्था आहे जी पर्वता एवढ्या दुःखातही माणसाला शांत ठेवायला मदत करते. आणि या वास्तवाचा स्वीकार करण्यामागचं मानसशास्त्र समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे ते रॅडिकल ॲक्सेप्टन्स. हो. आधुनिक मानसशास्त्रात ज्याला रॅडिकल एक्सेप्टन्स किंवा परिस्थितीचा पूर्ण स्वीकार करणे असं म्हटलं जातं, तोच हा विचार आहे. जेव्हा आपण दुःखाच्या अस्तित्वाला नाकारतो किंवा त्याच्याशी सतत संघर्ष करत राहतो ना, तेव्हा आपला मानसिक त्रास अधिक वाढतो. पण जेव्हा आपण ते वास्तव स्वीकारतो, तेव्हा आपली ऊर्जा त्या दुःखाशी लढण्याऐवजी त्यातून मार्ग काढण्यासाठी वापरली जाते. अगदी तसंच. आणि वास्तवाचा हा स्वीकार आनंदाचा पहिला टप्पा कसा असू शकतो हे समजून घेण्यासाठी मूळ साहित्यात एक खूप हृदयस्पर्शी कथा दिली आहे. हो. आणि ती कथा म्हणजे आजच्या या सखोल चर्चेचा गाभाच आहे. कारण ती नुसती एक गोष्ट नाहीये. तर तो मानवी प्रतिकार क्षमतेचा किंवा रेझिलियन्सचा एक उत्तम अभ्यास आहे. बरोबर. तर आपण या कथेवर लक्ष केंद्रित करूया. या कथेची पार्श्वभूमी खूप रंजक आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं एक छोटंसं गाव असतं. आणि या गावाचा नायक आहे सदाशिव नावाचा एक कुंभार. एक अत्यंत साधा भोळा माणूस. हो. कथेतील वर्णनानुसार सदाशिव हा साधेपणाचं आणि अलिप्ततेचं मूर्तिमंत उदाहरण आहे. त्याच्याकडे कोणतीही भौतिक संपत्ती नाहीये. घरात प्रचंड दारिद्र्य आहे. पण त्याच्या चेहऱ्यावर कायम एका चक्रवर्ती राजासारखं समाधान असतं. अगदी तसंच. तो दिवसभर आपल्या चाकावर मातीची मडती, पाण्याचे रांजण आणि सुबक मूर्ती घडवण्याचं काम करतो. पण या कथेचं वैशिष्ट्य म्हणजे ती फक्त त्याच्या गरिबीवर भाष्य करत नाही, तर त्याच्या कामाप्रती असलेल्या त्याच्या आध्यात्मिक आणि भावनिक जोडणीवर बोलते. हो. साहित्यात या कथेतील एक अत्यंत सूक्ष्म बारकावा नोंदवलेला आहे.
सदाशिव जेव्हा फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवतो ना, तेव्हा तो केवळ उपजीविकेसाठी एखादं यांत्रिक काम करत नसतो. मग तो काय विचार करत असतो? तो मातीला आकार देताना साक्षात आपल्या आराध्य दैवताशी म्हणजे विठ्ठलाशी संवाद साधत असतो. त्याचे ते विचार साहित्यात खूप सुंदर मांडलेत. म्हणजे तो देवालाच त्या मातीत पाहतो. हो. तो म्हणतो, विठ्ठला, ही माती तूच आहेस, हे पाणी तूच आहेस आणि हे सगळं घडवणारे, या मातीला आकार देणारे माझे हातही तुझेच आहेत. वा, ही भावना खरोखरच माणसाला त्याच्या कर्माशी एकरूप करते. नक्कीच. आधुनिक परिभाषेत ज्याला आपण फ्लो स्टेट म्हणतो ना, किंवा ध्यानावस्था, जिथे कर्ता आणि कर्म यांच्यातला भेद मिटून जातो. अगदी बरोबर. पण बघा, जेव्हा एखादा माणूस अशा उच्च मानसिक अवस्थेत जगत असतो, तेव्हा समाजाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नेहमीच थोडा संशयाचा असतो. हो, लोक कुतूहलाने पाहतात. गावातले लोक, विशेषतः गावचे पाटील, सदाशिवला नेहमी विचारतात की अरे, एवढी गरिबी असताना, खायला अन्न नसताना तू एवढा शांत आणि हस्तमुख कसा काय राहू शकतोस? त्यावर सदाशिवचं उत्तर त्याच्या जीवनविषयक तत्वज्ञानाची साक्षी देणारं असतं. तो म्हणतो, ही गरिबी माझ्या देवाने मला दिली आहे, मग ती वाईट कशी असू शकेल? तो जे काही देतो त्यात अंतिम आनंदच दडलेला असतो. हे विचार ऐकायला खूप उन्नत वाटतात. पण कोणत्याही तत्वज्ञानाची खरी कसोटी संकटाच्या वेळीच लागते. हो, आणि कथेचा पुढचा भाग याच कसोटीवर आधारित आहे. कारण इथे मानवी महत्वाकांक्षा आणि नैसर्गिक आपत्ती यांचा एक मोठा संघर्ष उभा राहतो. गावात भरणारी ती जत्रा ना? हो, गावात एक मोठी वार्षिक जत्रा भरणार असते. सदाशिव, जो एरवी खूप अलिप्त असतो, तोही यावेळी एक छोटंसं आणि अत्यंत साधं स्वप्न पाहतो. काय स्वप्न असतं त्याचं? पावसाळ्यापूर्वी आपल्या गळक्या घराचं छप्पर दुरुस्त करावं आणि आपल्या लहान मुलासाठी नवीन कपडे घ्यावेत. बस एवढीच त्याची इच्छा असते. एका सामान्य बापाची साधी अपेक्षा. अगदी. आणि या एका स्वप्नासाठी तो महिनाभर रात्रंदिवस अत्यंत कठोर परिश्रम करतो. आपलं सर्व कौशल्यपणाला लावून तो 200 अत्यंत सुंदर मडकी आणि काही देवादिकांच्या मूर्ती घडवतो. 200 मडकी आणि मूर्ती तयार करणं हे एका कुंभारासाठी केवळ शारीरिक श्रम नसतात. हो, ती त्याची भावनिक गुंतवणूक असते. त्याच्या महिन्याभराच्या अथक मेहनतीचं फळ असतं ते. आणि उद्या सकाळी ही सगळी मडकी भट्टीत भाजून पक्की करायची असतात. पण त्याआधी ती सुकण्यासाठी त्याने सर्व मडकी अंगणात व्यवस्थित लावून ठेवलेली असतात. रात्री झोपताना तो कृतज्ञतेने हात जोडतो आणि प्रार्थना करतो की उद्याचं काम निर्विघ्नपणे पार पडू दे, जेणेकरून मुलाच्या चेहऱ्यावर आनंद पाहता येईल. बरोबर. एकीकडे त्याची ही निष्पाप प्रार्थना आणि दुसरीकडे निसर्गाचा अनपेक्षित खेळ हा कथेतील सर्वात मोठा विरोधाभास आहे. आणि हाच कथेचा परमोच्च आणि अत्यंत वेदनादायी बिंदू आहे. इथे मानवी प्रयत्नांच्या मर्यादा स्पष्ट होतात. मध्यरात्री अचानक हवामान बदलतं. आकाशात काळेभोर ढग दाटून येतात. विजेचा भयंकर कडकडाट सुरू होतो आणि कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अवकाळी मुसळधार पावसाला सुरुवात होते. सदाशिव आणि त्याची पत्नी झोपेतून दचकून उठतात. ते सैरावैरा घराबाहेर धावतात, काहीतरी वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. पण निसर्गाच्या त्या रौद्र रूपापुढे त्यांचं काहीच चालत नाही. काहीच नाही. अंगणात वाळत घातलेली ती 200 मडकी, त्या सुबक मूर्ती, हे सर्व काही पाहता पाहता त्या पावसाच्या पाण्यात विरघळू लागतं. घराचं छप्पर दुरुस्त करण्याचं स्वप्न, मुलाच्या नव्या कपड्यांची आस, सर्व काही. महिन्याभराची मेहनत त्या लाल मातीत आणि चिखलात मिसळून जाते. हे दृश्य कोणत्याही सामान्य माणसाला नैराश्याच्या गर्तेत ढकलण्यासाठी पुरेसं आहे. हो. सकाळी पाऊस थांबतो, पण सदाशिवच्या अंगणात जे दृश्य असतं ते मन पिळवटून टाकणारं असतं. सर्वत्र फक्त चिखळ आणि विरघळलेली माती. आणि गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरते. सगळे गावकरी त्याच्या अंगणात जमा होतात. साहित्यातला हा भाग मानवी स्वभाव आणि सामूहिक मानसशास्त्र समजून घेण्यासाठी खूप महत्वाचा आहे. हो, कारण अशावेळी समाजाची किंवा गावकऱ्यांची काय अपेक्षा असते? त्यांना वाटतं की सदाशिव आता जमिनीवर लोळून रडत असेल, आकांत करत असेल, आपल्या नशिबाला शिव्या देत असेल. किंवा देवाच्या नावाने खडे फोडत असेल. कारण एका गरीबाच्या दृष्टिकोनातून पाहता त्याची सर्वस्व असलेली पुंजी नष्ट झाली होती. तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं ते साक्षात पर्वता एवढं दुःख होतं त्याच्यासाठी. आणि समाजाची ही अपेक्षा खूप नैसर्गिक आहे. जेव्हा मोठं नुकसान होतं तेव्हा शोक करणं हाच एकमेव योग्य प्रतिसाद आहे असं समाज मानतो. आणि जर कोणी अशावेळी शोक करत नसेल तर समाजाला ते अनैसर्गिक किंवा वेडेपणाचं लक्षण वाटतं. पण सदाशिवच्या अंगणात गावकऱ्यांना जे दृश्य दिसतं ते त्यांच्या सर्व अपेक्षा खोट्या ठरवणार असतं. हा कथेचा तो टप्पा आहे जो या संपूर्ण तत्वज्ञानाचा गाभा आहे.
गावकरी तिथे पोहोचतात तेव्हा सदाशिव रडत नसतो, तो आक्रोश करत नसतो. तो त्याच चिखलात शांतपणे बसलेला असतो. त्याच्या अंगावर सर्वत्र चिखल उडालेला असतो. तो आपल्या हाताने तो चिखल अत्यंत प्रेमाने पुन्हा एका जागी गोळा करत असतो. आणि सर्वात धक्कादायक भाग म्हणजे तो अत्यंत शांतपणे एक गाणं गुणगुणत असतो. त्याच्या चेहऱ्यावर नैराश्याऐवजी एक अत्यंत शांत आणि मधाळ हास्य असतं. हे वर्णन वाचताना एक वेगळाच विचार मनात येतो. गावकऱ्यांना आणि विशेषतः पाटलांना हे सर्व पाहून प्रचंड धक्का बसतो. हो, त्यांची प्रतिक्रिया त्यांच्या स्वतःच्या असुरक्षिततेतून आलेली असते. पाटील पुढे येतात आणि अत्यंत संतप्त होऊन म्हणतात, "अरे सदाशिव, तुला वेळ तर नाही लागले?" तुझी महिन्याभराची कमाई बुडाली, स्वप्न धुळीला मिळाली, मूर्तींची माती झाली आणि तू इथे हसतोयस? या चिखलात बसून गाणं गातोयस? यावर सदाशिव पाटलांकडे पाहतो. त्याचे डोळे पाणावलेले असतात, हे साहित्यात आवर्जून नमूद केले. म्हणजे तो भावनाशून्य झालेला नसतो. त्याला दुःखाची जाणीव असते. बरोबर. पण तरीही त्याच्या चेहऱ्यावरील हास्य ढळलेलं नसतं. तो पाटलांना जे उत्तर देतो ना, त्यात आयुष्याचं सर्वात मोठं तत्वज्ञान दडलंय. तो काय म्हणतो? तो अत्यंत नम्रपणे म्हणतो, "पाटील, मी वेडा नाही झालो. मी विचार करत होतो की माझ्या देवाच्या मनात नक्की काय आहे." आणि पाटलांचा राग यामुळे अधिकच वाढतो. ते चिडून म्हणतात, या देवाच्या मनात काय असणार? तुझं सगळं नुकसान झालंय. तू बर्बाद झालायस मूर्खा. तेव्हा सदाशिव अत्यंत शांत स्वरात जे उत्तर देतो, ते या संपूर्ण साहित्याचा परमोच्च बिंदू आहे. तो हसून म्हणतो, पाटील, मडकी फुटली हो, पण माती कुठे गेली? माती तर इथेच आहे. हो. तो म्हणतो की माझ्या विठ्ठलाला कदाचित मी बनवलेला हा मडक्यांचा आकार आवडला नसेल. तो कदाचित मला असं सांगत असेल की सदाशिव, हे मोडून टाक, मी तुला पुन्हा एक नवी संधी देतो. या चिखलातून यापेक्षा आणखी सुंदर आणि मजबूत मडकी बनव. हा विचार खरोखरच अफाट आणि मानवी आकलनाच्या पलीकडचा आहे. तो पुढे जाऊन असंही म्हणतो की अहो पाटील, माझा देव माझ्या आजूबाजूलाच आहे. तो काल रात्रीच्या त्या भयंकर पावसातही होता. तो आता या पसरलेल्या चिखलातही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता नव्याने काम सुरू करण्यासाठी माझ्या मनगडात जी नवी ताकद आली आहे, त्यातही तोच आहे. तो नेहमी माझ्यासोबत असताना मी दुःखी कसा होऊ? कथेतील हे मडकी आणि मातीचं रूपक मानवी जीवनातील अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे देतं. चला, यामागचा खरा अर्थ उलगडून पाहूया. जर आपण या रूपकाचं सखोल विश्लेषण केलं आणि त्याचा संबंध आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडला, तर अनेक गोष्टी स्पष्ट होतात. हो, आपण सर्वजण आपापल्या आयुष्यात अशीच विविध प्रकारची मडकी बनवत असतो. कधी ती मडकी एका सुरक्षित आणि मोठ्या पगाराच्या नोकरीच्या स्वरूपात असतात, कधी ती आपण शून्यातून उभ्या केलेल्या एखाद्या व्यवसायाच्या स्वरूपात असतात. तर कधी आपण जीवापाड जपलेल्या नात्यांच्या किंवा महत्वाकांक्षी स्वप्नांच्या रूपात असतात. आणि आपण या आकारांना आपलं सर्वस्व मानून बसतो. अगदी तंतोतंत विश्लेषण आहे हे. आणि जेव्हा अचानक आयुष्यात असा एखादा अवकाळी पाऊस येतो, म्हणजे जेव्हा अनपेक्षितपणे नोकरी जाते किंवा व्यवसायात मोठं नुकसान होतं, जवळची वाटणारी माणसं दुरावतात किंवा एखादा मोठं स्वप्न भंग पावतं. थोडक्यात सांगायचं तर, जेव्हा आपली ही मडकी अचानक फुटतात, तेव्हा आपली मानसिक अवस्था त्या गावकऱ्यांसारखी किंवा पाटलांसारखी होते. आपण त्या फुटलेल्या आकारासाठी प्रचंड शोक करत बसतो. आपल्याला असं वाटतं की आपलं सर्वस्व संपलं, जीवन अर्थहीन झालं. घडवलेला आकार मोडला असला तरी आपल्या आतली मूळ माती कायम जिवंत असते. म्हणजे आपलं कौशल्य, आपली बुद्धिमत्ता, आपला अनुभव आणि संकटांशी लढण्याची हिंमत. हो, बाह्य परिस्थिती मडकी फोडू शकते, पण ती आतली माती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. साहित्याच्या सुरुवातीला आपण जी ओळ पाहिली होती, क्षणोक्षणी देव पहा तेथेंची खरा आनंद, त्याचा खरा अर्थ आता या कथेच्या माध्यमातून पूर्णपणे उलगडतो. देव पाहणं म्हणजे आकाशाकडे डोळे लावून कोणता तरी चमत्कार होण्याची वाट पाहणं नव्हे. तर संकटाच्या वेळी हताश न होता त्या संकटात लपलेली संधी पाहता येणं, दुःखातून मिळणारी शिकवण ओळखता येणं. सदाशिवने त्या चिखलात केवळ नुकसान पाहिलं नाही, तर त्याने त्यात पुन्हा नव्याने आणि अधिक उत्तम मूर्ती घडवण्याची मोठी संधी पाहिली. आधुनिक मानसशास्त्रीय भाषेत या मानसिक अवस्थेला मानसिक चिवटपणा किंवा रेझिलियन्स म्हटलं जातं. हो, संकटातून उसळी घेऊन पुन्हा उभं राहण्याची क्षमता. जेव्हा माणूस अशी सकारात्मकता दाखवतो, तेव्हा त्याला मिळणारा आनंद तात्पुरता नसतो, तर तो सखोल असा आत्मिक आनंद असतो. या संपूर्ण तत्वज्ञानाचा
ऐतिहासिक संदर्भही या साहित्यात अत्यंत प्रभावीपणे मांडलेला आहे. हो, संत तुकाराम महाराजांच्या साहित्याचा अभ्यास करताना लक्षात येतं की त्यांनी हे तत्वज्ञान फक्त कागदावर मांडलं नाही, तर ते स्वतः ते जीवन जगले. त्यांच्या स्वतःच्या जीवनातील एका अत्यंत कठीण प्रसंगाचा दाखला या अभ्यासात दिला आहे. त्यांच्या तरुणपणी भयंकर दुष्काळ पडला होता. त्या भीषण परिस्थितीत त्यांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला. व्यापारात प्रचंड नुकसान झालं आणि कुटुंबाचे खूप हाल झाले. त्यांच्या जवळच्या व्यक्तींचा अन्नावाचून मृत्यू झाला. हे दुःख खरोखरच पर्वताएवढं होतं. पण या भयंकर दुःखातही ते खचून गेले नाहीत. त्यांनी परमार्थाची वाट सोडली नाही. त्या हृदयद्रावक प्रसंगी त्यांनी जे शब्द उच्चारले ते त्यांच्या सर्वोच्च मानसिक चिवटपणाची साक्ष देतात. ते म्हणाले होते, बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. हे शब्द वरवर पाहता अत्यंत विसंगत वाटू शकतात. आपलं सर्वस्व गमावल्यानंतर कोणी बरं झालं असं कसं म्हणू शकतो? पण याचा सखोल अर्थ असा आहे की त्यांनी त्या भीषण दुःखातही एक मोठी संधी पाहिली. भौतिक संसाराच्या बंधनातून मुक्त होऊन जीवनाच्या खऱ्या सत्याचा शोध घेण्याची ती संधी होती. त्यांनी दुःखाला आपला शत्रू न मानता आपला मार्गदर्शक आणि शिक्षक मानलं. भौतिक गोष्टींचा नाश हा आध्यात्मिक प्रवासाचा आरंभबिंदू ठरू शकतो, हा विचार त्यांनी दिला. हा संदर्भ समजून घेतल्यानंतर दुःखाकडे बघण्याची आपली दृष्टीच पूर्णपणे बदलते. पण या सखोल चर्चेचा मुख्य उद्देश केवळ तत्वज्ञान समजून घेणं हा नाहीये, तर ते प्रत्यक्ष जीवनात कसं आचरणात आणता येईल हे पाहणं आहे. दैनंदिन जीवनात या कथेचा प्रत्यक्ष उपयोग कसा करता येईल हा महत्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर अत्यंत व्यावहारिक आहे. मानवी जीवनात दुःख आणि संकटे कधी ना कधी येणारच आहेत. ते पर्वता एवढे असणार आहेत हे वास्तव स्वीकारणे ही पहिली पायरी आहे. दुःख टाळता येत नाही, पण त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आपण नक्कीच निवडू शकतो. जेव्हा आपण आपले नियंत्रण नसलेल्या गोष्टींवर शोक करण्याऐवजी आपल्या आत असलेल्या क्षमतांवर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने संकटांवर मात करतो. म्हणूनच उद्या सकाळी जेव्हा एखादी अडचण येईल, एखादं काम अपेक्षेप्रमाणे पूर्ण होणार नाही किंवा जीवापाड जपलेलं स्वप्न अचानक तुटेल, तेव्हा निराश होण्याऐवजी माणसाने त्या सदाशिव कुंभाराला आठवलं पाहिजे. स्वतःच्या मनाला हे बजावणं आवश्यक आहे की हातातली मडकी फुटली तरी चालतील, परिस्थिती बिघडली तरी चालेल, पण माझ्या आतली माती, माझी बुद्धिमत्ता आणि माझी हिंमत मी कधीही कोरडी पडू देणार नाही. ती मी घट्ट ठेवेन. जोपर्यंत ती आतली माती शाबूत आहे तोपर्यंत शून्यातून पुन्हा कोणतेही नवं विश्व निर्माण करणं नेहमीच शक्य असतं. या साहित्यातील हे माती आणि पाण्याचं रूपक केवळ एका कुंभारापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते संपूर्ण मानवी अस्तित्वाला लागू पडतं. आतली हिंमत जिवंत असेल तर बाह्य नुकसानीची तीव्रता आपोआप कमी होते. आता या सखोल चर्चेच्या शेवटी मूळ साहित्यातील रूपकावर आधारित एक विचार करायला लावणारा मुद्दा उपस्थित करून आपण ही चर्चा अधिक अर्थपूर्ण करूया. नक्कीच. आपण कथेत माती आणि पाण्याचं रूपक सविस्तर पाहिलं. हो, आणि यावरून एक अत्यंत गहन प्रश्न उभा राहतो. जर आपली जिद्द, आपलं कौशल्य आणि आंतरिक शक्ती ही आपली मूळ माती असेल, तर मग आयुष्यात अचानक येणारी संकटे, दुःख आणि त्या दुःखातून ओघळणारे आपले अश्रू हे त्या कोरड्या पडलेल्या मातीला पुन्हा भिजवणारे पाणी आहे का? हा विचार मानवी भावनांना एक नवीन आयाम देणारा आहे. जर आपले अश्रू हे केवळ दुःखाचे प्रतीक नसून त्या मातीला भिजवणारे पाणी असेल, तर त्या पाण्याशिवाय, त्या दुःखाच्या अनुभवाशिवाय माणसाच्या आतल्या या कोरड्या मातीला, म्हणजेच आपल्या आयुष्याला एक नवा आणि अधिक मजबूत आकार देणं खरोखरच शक्य असतं का? हा प्रश्न दुःखाच्या गरजेला अत्यंत समर्पकपणे अधोरेखित करतो. दुःखाचे अश्रू हे माणसाला कमकुवत करण्यासाठी नसून ते एका अर्थी माणसाला नव्याने आणि अधिक भक्कमपणे घडवण्यासाठी आलेले असू शकतात. जीवनातील प्रत्येक संकट आपल्याला एक नवा आकार देण्याची संधी घेऊन येतं. याच एका अत्यंत सकारात्मक आणि शांत विचारासोबत आजच्या या सखोल चर्चेला आपण पूर्णविराम देऊया. हा विचार मनात गुंजत राहू दे. बाह्य आकारापेक्षा आपल्या आतल्या मातीवर प्रेम करत राहणं हाच खऱ्या आनंदाचा मार्ग आहे. देव पावसातही असतो आणि नव्याने उभे राहण्याच्या ताकदीतही ही जाणीवच सर्वोच्च आनंद देते.